नमस्कार मंडळी. रोतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 25 जानेवारी रोज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या घडामोडी पाहूयात. मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय वाहन कंपनी आहे. कंपनीच्या नेक्सा लाईनअपमधील फ्रॉन्क्स हे सर्वात लहान SUV मॉडेल आहे. मात्र याच नेक्सा फ्रॉन्क्स या मॉडेलने आपल्या 1 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीला हा टप्पा पार करण्यासाठी सुमारे 10 महिन्यांचा कालावधी लागला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मारुतीने फ्रॉन्क्सची तब्बल 9,000 युनिट्सची विक्री लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन बाजारपेठेत देखील केली आहे. सायट्रॉन या कंपनीने आपल्या C3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक कारची विक्री पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना या कारचे बुकिंग 25,000 रुपयांमध्ये करता येणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या गाडीची डिलिव्हरी देखील ग्राहकांना मिळायला सुरुवात होईल. कंपनीचे हे मॉडेल ऑटोमॅटिक असल्यामुळे या कारला बाजारामध्ये अधिक मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स लवकरच आपल्या टियागो आणि टायगर हे 2 मॉडेल नवीन अवतारामध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या या 2 मॉडेल्सना CNG व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे. या दोन्ही कारमध्ये AMT म्हणजेच ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन हे सिस्टीम मिळणार असून इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच हे उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी लवकरच टियागो ICNG MT आणि टायगोर ICNG MT लॉन्च करणार आहे. ग्राहक 21,000 रुपयांमध्ये या मॉडेल्सचे बुकिंग करू शकतात. तर या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रोतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह.